गेल्या 3 ते 4 वर्षांपासून जग युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले, तर अनेक युद्धही सुरू देखील आहेत. त्यातच 2026च्या फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसात मध्यपूर्वेत एका नवीन युद्धाची ठिणगी पडली. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर अभूतपूर्व हवाई हल्ले केले, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी आणि अन्य वरिष्ठ नेते मारले गेले. हे हल्ले इराणच्या सैन्य आणि राजकीय केंद्रांवर होते, ज्यात तेहरानमधील सरकारी इमारती आणि लष्करी आधारांचा समावेश होता. या प्रत्युत्तरात इराणने ट्रूथफुल प्रॉमिस 4 नावाचं ऑपरेशन सुरू केलं, ज्यामध्ये त्यांनी दुबई, अबुधाबी, बहरीन, कुवेत आणि अन्य गल्फ देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. पण इराणने दुबईवर हल्ले का केले? हे शहर जे पर्यटन आणि व्यापाराचं केंद्र आहे, त्याला का लक्ष्य केलं गेलं आणि तेथील लक्झरी हॉटेल्सवर हल्ला का झाला? हे केवळ सैन्य प्रत्युत्तर नव्हतं, तर एका गहन गुप्तचर युद्धाचे भाग होता. आज आपण या घटनेच्या मुळाशी जाऊया, ज्यामध्ये मोसादच्या गुप्त जाळ्याची आणि इराणच्या इंटेलिजन्सची भूमिका महत्त्वाची आहे. दुबईला लक्ष्य करण्याचं मुख्य कारण समजून घेण्यासाठी आपल्याला मागं जावे लागेल. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE अमेरिकेची निकट सहयोगी आहे. UAEमध्ये अमेरिकन लष्करी आधार आहेत, ज्यामध्ये अल धफ्रा एअरबेस, जिथून अमेरिकन फायटर जेट ऑपरेशन होतात. 2020च्या अब्राहम करारानंतर UAE आणि इस्रायलचे संबंध मजबूत झाले आहेत, ज्यामध्ये व्यापार, तंत्रज्ञान आणि सुरक्षा करारांचा समावेश आहे. इराणने हे विश्वासघात म्हणून पाहिले, कारण UAEने इस्रायली गुप्तचरांना आपल्या भूमीवर विविध ॲक्टिव्हिटीज करण्याची परवानगी दिली आहे. इराणच्या दृष्टीने दुबई हे अमेरिका आणि इस्रायलचं सुरक्षित आश्रय होतं, जिथे त्यांचे एजंट्स आणि ऑपरेशन सेंटर्स लपलेले होते. हे हल्ले केवळ प्रत्युत्तर नव्हते, तर UAEला धडा शिकवण्यासाठी होते, ज्यामुळे दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट्स बंद झालं आणि हजारो फ्लाइट्स रद्द झाल्या. आता पाहूया इराणने हे हल्ले हॉटेल्सवरच का केले. हे अपघाती हल्ले नव्हते, तर फॉर्मॅट द पाम हॉटेल, जे पाम जुमेराय आयलँडवर आहे, त्यावर ड्रोन हल्ला झाला. यात 4 कर्मचारी जखमी झाले आणि हॉटेलमध्ये मोठी आग लागली. या दाव्यानुसार हे हॉटेल मोसाद टीमचे आश्रयस्थान होते. ही टीम ओमान एअरबेसवरून इराणवर पहिला हल्ला करून दुबईत परतली होती. बुर्ज अल अरब जगातील सर्वात लक्झरी हॉटेलपैकी एक आहे, त्यावर ड्रोनचे अवशेष सापडले, ज्यामुळे संरचनात्मक नुकसान झाले. अल जुमेरा हॉटेलजवळ मोसाद चालित कॉल सेंटर्स होते, ज्यात भारतीय कामगारांना नियुक्त करण्यात आलं होतं. ते अमेरिकन व युरोपीय लोकांना फसवण्यासाठी आणि गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी वापरले जात होते. यावर प्लाझो वर्साचे हॉटेलमध्ये इस्रायली ऑपरेशन रूम आणि मोसादचे वरिष्ठ अधिकारी असल्याचा दावा करण्यात आला होता. हे हल्ले क्वालिटेटिव्ह होते, म्हणजे इराणने विशिष्ट इंटेलिजन्स आधारित लक्ष्य निवडले, ज्यात नागरी नुकसान कमी आणि गुप्तचर केंद्रांना धक्का देण्याचा जास्त प्रयत्न करण्यात आला. पण यानंतर प्रश्न उपस्थित केला जातोय की मोसाद एजंट्स खरंच दुबईत लपले होते का? तर हो, अनेक सोर्सनुसार दुबई आणि अबुधाबीमध्ये मोसाद आणि शिन बेट, जी इस्रायली आंतरिक सुरक्षा आहे, त्यांचे एजंट्स ओळखपत्रांसह कार्यरत होते. एक्स्पो 2020 मध्ये इस्रायल आणि UAEचे संयुक्त ऑफिस होते, जे गुप्तचर ॲक्टिव्हिटीजसाठी वापरले जात होते. मोसादने इराणमध्ये घुसखोरी केली होती, ज्यामध्ये इराणच्या गुप्तचर युनिटमध्ये मोसाद एजंट्स होते, ज्यांनी खामेनीच्या ठिकाणाची माहिती दिली. इराणने हे जाळे उघड केले आणि दुबईतील एजंट्सला लक्ष्य केलं. इराणच्या इंटेलिजन्सने मोसादच्या लॉजिस्टिक चेनला सापळ्यात अडकवलं, ज्यामध्ये बनावट पार्ट्स आणि खरेदी ऑफर्सचा समावेश होता. आता पाहूया, इराणकडे अशा प्रकारे मोसादचे एजंट्स तिथे असल्याची खरंच गुप्त माहिती होती का? तर नक्कीच, कारण इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प म्हणजे IRGCने हे हल्ले इंटेलिजन्स आधारित असल्याचं सांगितलं. त्यांना दुबईतील मोसादच्या उपस्थितीबाबत तपशील माहिती होती, ज्यामध्ये हॉटेल्समध्ये ऑपरेशन रूम्स आणि मोसाद एजंट्सची यादी देखील इराणला काही देशांनी, म्हणजे ज्यामध्ये डेन्मार्कचा उल्लेख केला जातो, त्यांनी इराणला दिली होती. त्यामुळे इराणला याबाबत पूर्वसूचना होती असंच म्हणावं लागेल. या हल्ल्यांमुळे दुबईचे पर्यटन आणि अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. एअरपोर्ट बंद झालेत, हजारो फ्लाइट्स रद्द झाल्या आणि सामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. हे युद्ध केवळ 2 सैन्यांमधील नाही, तर गुप्तचर संघटना आणि राजकीय आहे, ज्यात मोसादची भूमिका केंद्रस्थानी आहे. या हल्ल्यांमागील ही कारणं सांगितली जात असली तरी देखील इराणकडे मोसादच्या दुबईतील उपस्थितीबाबत खरंच इतकी सखोल माहिती होती का? हे गुप्तचर युद्ध मध्यपूर्वेची भूराजकीय स्थिती कशा प्रकारे बदलवून ठेवणार आहे? याबाबत तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.